लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाचगणी न्यूज. नमस्कार, मी संतोष ननावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार सेल जिल्हाध्यक्ष, सातारा जिल्हा. तरी बांधकाम कामगार महामंडळ आहे, तर त्याच्याबद्दल काही तक्रारी गेल्या 15-20 दिवसात आमच्याकडे आल्या. त्यासाठी आम्ही कामगार आयुक्त कावळे साहेब यांना भेटण्यासाठी आज ऑफिसला गेलो आणि त्यांना प्रमुख मागण्या आम्ही त्यांच्या पुढे मांडल्या. आज ऑफिसमध्ये गेलो, पण पहिल्यांदा आम्हाला तिथे गेल्यावर असं जाणवलं की तिथं भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. तिथं सगळे जवळजवळ एजंटच बसले होते आणि एजंटांची अशी पद्धत चालली होती की आम्हाला असं वाटलं की एजंटाचंच ऑफिस आहे काय. तर ते परिस्थिती इतकी गांभीर्यपूर्वक त्याचं एक बघितलंच पाहिजे. शासनानं त्यांचं तिथे एक बाबा लोकांना हे केलं पाहिजे. सामान्य लोकांना खाली कुठं तरी अशी बसलेली आहेत आणि एजंटांना इतकी फरक त्याच्यावर एक केलं पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे, आता इलेक्शन झाल्यानंतर शासनानं 11 तालुक्यात सेंटर दिलेली आहेत. सेंटर जे दिलेली आहेत फक्त सेंटरमध्येच नोंदणी होईल. त्यामुळे आता जे असंघटित आपले जे वर्कर लोक होते त्यांनी आता तिथंच बांधकाम मजुरांनी गरीब कामगारांनी तिथं जी नोंदणी करायची. तर त्या नोंदणीला असं झालंय की सेंटरवाल्यांनी काय केलंय की नुसते त्यांचे जे दलाल आहेत त्यांचंच फक्त तिथं नोंदणी होती. बरं, त्यांनी जे कर्मचारी ठेवले त्यांना त्याची काही कल्पना नाही. तर सेंटरवाल्यांनी असं मॅनेज केलंय की त्यांचीच लोक म्हणजे काय 700 रुपये घे, कोणी 1000 घे, अशी तक्रारी आल्यात. बरं, आणि सामान्य कामगार जर गेला तर बळण सांगायचं तुझा फोटो चांगला नाही, आधार कार्डवर तुझं पूर्ण नावच नाही, असं करून बळण ते त्रास देऊन किंवा त्यांच्या एजंट थ्रू मग एजंट गेला की 700-800 रुपये म्हणजे ते अजून फसवणूक मोठी चालली. बरं, सेंटर जे आता मंजूर केलेत प्रत्येक सेंटरला 2 लाख रुपये शासन देते. त्या 2 लाखाचा उपयोग काय करतात हे सेंटरवाले, त्याची माहिती पूर्ण दिली पाहिजे. त्याचा पूर्ण त्यांनी त्यांच्याकडून विवरण घेतलं पाहिजे आणि त्याचं आणि त्या जे सेंटरमध्ये जे आहेत नोंदणी करणारे ते पूर्ण प्रशिक्षणात आहेत का, त्या गोष्टी केल्या पाहिजे. तरी आगामी काळात आमच्या 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सेंटरच्या विषयी आम्ही एक 8 दिवसाचा कामगार आयुक्तांना अवगत देतो की 8 दिवसात सेंटर जेवढे झाले 11 तालुक्यात सेंटरचा पारदर्शक कारभार व्हावा. दुसरी गोष्ट, नोंदणी ही पहिल्यावानीच व्हावी. तिसरी गोष्ट, बांधकाम जे भांडे वाटप आहे त्यात इतका मोठा भ्रष्टाचार आहे. मग त्याची पूर्ण माहिती आम्ही 8 दिवसात घेणार आहे की ते कुणाला टेंडर भेटले आणि कोणी त्याच्यात किती मोठा भ्रष्टाचार करतोय, त्यात काय पैसे घ्या, त्याचा पूर्ण माहिती सगळं आम्ही 8 दिवसांनी येणार आहे. आणि तिसरा जो आमचा विषय आहे की मजूर वर्ग आहे त्यांना जे इतक्या लांब यायला लागतंय, म्हणजे कोण 50 किलोमीटर नोंदणीसाठी यायला लागते, तर त्याचं पण ती सगळं हे झालं पाहिजे. त्यासाठी ह्या 3 मागण्या आमच्या ज्या आहेत त्या 3 8 दिवसात यांनी मंजूर नाही केल्या तर मी आमरण उपोषणाला बसेन. पूर्ण विषय आणखी त्यावेळेस मी एवढं सगळं मांडीन जिल्हाधिकाऱ्यापुढं. माझी पूर्ण आमची संघटना जिल्ह्यातली आणि सर्व मेन पदाधिकारी घेऊन आम्ही एक मोर्चा काढू आणि त्यानंतर आमरण उपोषणाला मी जिल्हाधिकाऱ्याकडे ह्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत बसणार. नमस्कार.